नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, ITI DVTकडनं 772 पदासाठी एक महत्त्वाची अशी अपडेट देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे गट क पदाची भरती मागील 2 वर्षापासून सुरू आहे व DVTकडनं खूपच दिरंगाई केल्यानंतर त्यासोबतच आता इलेक्शन आलेले असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी घडलेल्या नाही आहेत. त्या संदर्भात DVTकडे एक महत्त्वाची नोटीस देण्यात आलेली आहे. त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्यासोबत तुम्ही माहिती इतर दिवसाला शेअर करायचे, व्हिडिओला लाईक करायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय परिपत्रक क्रमांक 51 याच्यामध्ये काय नमूद केलं बघा. तर कौशल्य व रोजगार उद्योजकता याच्या आधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण संचालनांतर्गत पदे भरण्याकरता गट क संवर्गातील पदे भरण्याकरता 2022 ॲडव्हर्टाईज देण्यात आलेली होती. त्यानंतर निकाल घोषित करणे, गुणवत्ता यादी घोषित करणे व दोन्ही जाहिरातीच्या अनुषंगाने निवड सूची प्रसिद्ध करणे, उमेदवाराचे कागदपत्र पडताळणी करून पात्र उमेदवाराची नियुक्ती निर्गमित करण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. तथापि लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने 16/3/2024 पासून आचारसंहिता लागू असल्या कारणास्तव पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यानंतर काय म्हटलं आहे बघा. तर लोकसभा निवडणूक 2024चा निकाल 4/6/2024 रोजी घोषित झाला असून आता जी आचारसंहिता आहे ती शिथिल करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या प्रमाणपत्र किंवा कागदपत्राची पडताळणी झालेली आहे त्यापैकी प्रत्यक्ष पडताळणी अंती पात्र उमेदवाराचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही मुंबई आणि नाशिक वगळता, म्हणजे मुंबई आणि नाशिक विभाग वगळता इतर प्रादेशिक विभागावर सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच याच्यामध्ये ज्या विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आहे व ज्या विद्यार्थ्याचे पात्र ठरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त मुंबई आणि नाशिक हे 2 विभाग वगळता बाकीच्या विभागात सुरू झालेली आहे. नाशिक व मुंबई यामध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू असल्या कारणास्तव दिनांक 24/5/2024 पासून आचारसंहिता लागू झाली असल्याने या 2 विभागामध्ये कारवाई अद्याप निर्बंध घालण्यात आलेला आहे. त्यानंतर आचारसंहितेबाबत पदभरतीबाबतच्या उपरोक्त कारवाई करण्यास मान्यता देण्याकरिता शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्या अनुषंगाने मान्यता प्राप्त झाल्यास अथवा आचारसंहिता संपल्यास जे अगोदर घडेल त्यानंतर तात्काळ पदभरती संदर्भातली पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजेच बघा, ज्या पोस्टसाठी ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन ते पात्र झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचे जे आहे तुमचे जॉईनिंग लेटर तुम्हाला मिळणार आहे. फक्त मुंबई आणि नाशिक हे 2 विभाग वगळून बाकी ठिकाणच्या विभागामध्ये तुम्हाला तुमचे जॉईनिंग लेटर मिळणार आहेत. तर अशा प्रकारची नोटीस आयोगाकडून काढण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, हीच माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडे ऑथेंटिक अशी माहिती आपण पोहोचत असतो. तुम्हाला इतर प्रत्येक गोष्टीची अपडेट मिळवण्यासाठी एकच काम करायचे आहे, आपल्या एक्झाम गुरु चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचे. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. त्यासोबत आपल्या एक्झाम गुरु चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.